ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते रविराज पासून. तर आता इथे रविराजला केक खडवतात सायली आणि प्रतिमा. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे दोघींना आठवत असतं सायली आणि प्रतिमांना अजूनही घालवलेले क्षण, पण फुसट असतं ते प्रेक्षक हो, त्यांना चेहरे दिसत नसतात, त्यामुळे सगळं कन्फ्युजन झालेलं असतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बाकी सगळी लोक बघत असतात केक कसं खडवत असतात प्रतिमा आणि सायली रविराजला. बघा प्रेक्षक हो, रविराज असं म्हणते प्रतिमा, धन्वी सुद्धा असाच माझा हात धरून केकचा तोच तुकडा तुम्हाला भरवायची असं म्हणते प्रतिमा. आणि आठवत का तुम्हाला असं म्हणते ती. तर आता रविराज म्हणतो हो. तर सगळ्या आनंदात होतात बघा प्रेक्षक हो, की हे काय चाललंय म्हणून खूप खुश होतात सगळेजण. प्रियाला मात्र भीती वाटते. प्रतिमा असं म्हणते आता इथे पूर्णाची, तुला ही आठवतंय असं म्हणते आता पूर्णाची. हो असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर खूप खुश होते पूर्णाची आणि अस्मिता पण बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायलीला आठवण येतं, म्हणजे सगळे फ्लॅशबॅक्स येतात वापस. तर सगळं फुसट असतं, त्यामुळे तिला काही कळतच नसतं बघा प्रेक्षक हो. तिला केक खाडवलेला आठवतात, पण तिला कळायला पाहिजे ना प्रेक्षक हो, की असं म्हणजे फेस कट वगैरे बघून तरी कळायला हवं नाही रविराज आणि प्रतिमा आहेत म्हणून. आणि मैना आणि सदाशिव तर अजिबात नाहीत, कारण एवढे रिच तर ते नाहीच आहे, त्यामुळे एवढं चांगलं पॉसिबलच नाही आहे. तर आता इथे सायलीला चक्कर यायला लागते बघा प्रेक्षक हो, आणि तिच्या डोक्यात दुखायला लागतं. तर रविराज बघतो तिच्याकडे, तर आता प्रतिमा पण बघते आणि बाकी सगळे पण बघतात. तर आता तिला आठवतं कसं ती रविराजला पेन वगैरे देत असते. तर आता इथे तिला खूप जास्त चक्कर आल्यासारखी होते. आई म्हणते आणि परत चक्करून पडते ती. तर आता पाणी आण पाणी आण असं म्हणतात सगळे. तर आता इथे सगळे तिच्या आजूबाजूला थांबतात. सायली उठ ना, सायली उठ ना असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर चक्करून पडलेली असते आता इथे सायली. तर सारखं सारखं दाखवतायत बघा प्रेक्षक, हे आता रोज रोजचं चक्कर येणं कमी करायला पाहिजेत. खरंच प्रेक्षक हो, सायलीचं काहीतरी पुढचं पाऊल दाखवा, काय रोज ती आठवण करणार आणि चक्करून पडणार. तर आता इथे काय होतंय बाळा असं म्हणते प्रतिमा. उठ बघू असं म्हणते ती. तर प्रिया मात्र घाबरून समोर थांबलेली असते. तर आता इथे सायली पिते पाणी. बरं वाटतंय का आता असं म्हणते प्रतिमा. तर आता इथे सायली परत डोक्याला हात लावते. तर आता प्रताप म्हणतो अश्विन असंच बघत उभं राहणार आहेस का, चेक कर तिला असं म्हणतो आता इथे प्रताप अश्विनला. अरे तुझ्यातला डॉक्टर कुठे हरवलाय असं म्हणतो आता इथे प्रताप अश्विनला. सॉरी डॅड, मी चेक करतो असं म्हणतो आता अश्विन. नाही नको असं म्हणते आता इथे सायली. बरी आहे मी आता असं म्हणते सायली. अगं पण अशी कशी चक्कर आली तुला, तू सकाळपासून काय खाल्लंयस का असं म्हणते प्रतिमा. खाल्लंय मी प्रतिमा ते असं म्हणते सायली. मला काय कळलंच नाही, अचानक मला गरगरायला लागलं असं म्हणते आता इथे सायली. पण होतं मला अधून मधून, तुम्ही नका काळजी करू असं म्हणते सायली. सायली अगं प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करत जाऊ नकोस तू असं म्हणतो आता इथे अर्जुन. म्हणून असं होतंय असं म्हणतो अर्जुन. असं काही नाही आहे असं म्हणते आता सायली. सायली असं म्हणते आता अस्मिता. तू तुझ्या रूम मध्ये चल, मी तुला घेऊन जाते, तिथे आराम करायचंयस तू, चल असं म्हणते अस्मिता. तर आता बरी आहे मी असं म्हणते सायली. खरंच बरी आहे. तर आता प्रिया म्हणते अशी कशी ती आत जाईल असं म्हणते आता इथे प्रिया. उलट इथे थांबून मला कसा त्रास होतोय हे बघत मज्जा घेईल ना असं म्हणते प्रिया. माझ्या बड्डेला सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वळून घेतलं असं म्हणते आता प्रिया. नेहमीप्रमाणे माझ्या आईवर हक्क सांगितला असं म्हणते प्रिया. आता कसं, आता सायली खुश असं म्हणते आता प्रिया. तन्वी असं म्हणते आता इथे पूर्णाची. तिला बरं वाटत नाहीये, तुला दिसत नाहीये का असं म्हणते पूर्णाची. अगं सगळी नाटकं इथे असं म्हणते प्रिया. तर आता इथे प्रिया म्हणते मी आईला लहानपणीच्या आठवणी सांगू नये ना, म्हणून हिचं चाललंय सगळं असं म्हणते आता इथे प्रिया. आई असं म्हणते प्रिया. आई तुला आठवतंय आपला ऍक्सिडेंट व्हायच्या आधी माझा बर्थडे कसा एकदम जोरदार सेलिब्रेट करायचो आपण असं म्हणते आता प्रिया. असाच तू मला केक भरवायचीस आणि मग तोच तुकडा मी बाबांना भरवायचे असं म्हणते आता प्रिया. सेम रिपीट करते बघा प्रेक्षक होती प्रतिमा बोललेलं. आठवतंय असं म्हणून प्रिया बोलते. आणि मग आपण बाहेर जेवायला जायचो असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे सायली इकडे तिकडे बघायला लागते. तन्वी असं म्हणते आता इथे कल्पना. तुझ्या प्रत्येक वाढदिवसाला प्रतिमा ना तुझ्या आवडीचं जेवण स्वतःच्या हाताने बनवायचे असं म्हणते कल्पना. तर आता प्रिया म्हणते बाहेर जेवायला नाही का, बाहेर ड्राईव्हसाठी जायचं असं म्हणते आता इथे प्रिया. पण आता माझी आई माझ्याकडे साधं बघत सुद्धा नाही आहे असं म्हणते आता प्रिया. हे सगळे या सायलीमुळे असं म्हणते प्रिया. माझ्या आईला माझ्यापासून तोडून तुला काय मिळतं ग असं म्हणते प्रिया. तोंड बंद करताना मी असं मन जोरात ओरडतो आता इथे रविराज. प्रियाला बघा प्रेक्षक हो, तुझ्या अक्कल शून्यतेचं प्रदर्शन करायची जागाही नाहीये आणि वेळही नाहीये असं म्हणतो रविराज प्रियाला. अगं तुझ्या आईला तुझा वाढदिवस आठवला याचा आनंद तुला वाटतच नाहीये. उलट ह्या गोष्टीचा त्रास होतोय की सायलीला चक्कर आली म्हणून प्रतिमा तिच्याकडे गेली असं म्हणतो इथे रविराज. हे आईबद्दलचं प्रेम नाही आहे असं म्हणतो रविराज. सायलीबद्दलचा राग आहे असं म्हणतो इथे रविराज. कशाला पाळत्या खाकड्यावर पाणी घालताय रविराज असं म्हणते आता पूर्णाची. आपल्या आईच्या गोळ्या बदलणारी ही मुलगी असं म्हणते पूर्णाची. ती सुधारून काय सुधारणार आहे असं म्हणते आता इथे पूर्णाची. पूर्णाची प्लीज असं म्हणतो अश्विन. अगं तू तरी तन्वीला समजून घे असं म्हणतो आता अश्विन बिळावळट कुठला नेऊन. मान्य आहे झाली तिच्याकडून चूक असं म्हणतो अश्विन, आणि तिला आता त्याचा पश्चाताप सुद्धा होतोय असं म्हणतो अश्विन. अगं आपली आई आपल्यापेक्षा सायलीवर जास्त प्रेम करते हे नव्हतं होत तिला सहन असं म्हणतो आता अश्विन. आणि कुठल्याही मुलीला कसं आवडेल हे सांग ना तू असं म्हणतो अश्विन. तर आता ड्रामा करायला लागते प्रिया परत रडायचा. तर आता सचिन म्हणतो अस्मी, तन्वीने प्रतिमा त्यांच्या गोळ्या बदलल्या
तरी अश्विन स्वतःच्या बायकोला चक्क जस्टिफाय करतोय असं म्हणतो सचिन अस्मिताला. अरे त्याचा एक एक किस्सा तुला सांगितलं ना तर थकून जाशील तू असं म्हणते अस्मिता. बायकोच्या नादाला लागून एक एक माणूस कसा वेडा होतो ना त्याचं परफेक्ट उदाहरण आहे आमचं अश्विन असं म्हणते अस्मिता. तू तिचीच बाजू घेणार हे आम्हाला माहित होतं अश्विन असं म्हणतो तिथे प्रताप. पण आता झालंय ना सगळं तुझ्या मनासारखं असं म्हणतो प्रताप. तू तिचा वाढदिवस साजरा केलास, तिचा आरडाओरडा करून झालंय ना सगळं असं म्हणतो प्रताप. प्लीज जरा शांत राहा असं म्हणतो प्रताप. ह्या घरात थोडासा तरी पॉझिटिव्ह वातावरण राहू देत हा असं म्हणतो आता प्रताप. तर आता इथे सचिन म्हणतो अस्मी मी काय म्हणतोय, मला काय आठवलं माहिती आहे का, तू नेहमी मला सायली वहिनी आणि प्रतिमा आत्याच्या बॉन्डबद्दल सांगायचीस असं म्हणतो आता सचिन. नो बट स्टील आय एम अमेज्ड, म्हणजे या दोघींना जर मी ओळखत नसलो ना तर सख्या माईलेकी आहेत असं वाटलं असतं असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता प्रतिमा आणि सायली एकमेकींकडे बघून हसतात. कारण आता सचिन म्हटलेलं असतो ना की जर मला माहित नसतं की तुम्ही माईलेकी नाही आणि जर तुम्हाला मी पाहिलं असतं तर तुम्ही मला माईलेकी वाटलं असतं असं म्हणतो तो. त्यामुळे हसतात आता प्रतिमा आणि सायली. तर आता पूर्णाची बड्डे आम्हाला तर कायमच असं वाटतं. पण सचिन असं म्हणतो रविराज, दुर्दैवानं ते खरं नाही आहे असं म्हणतो आता रविराज. आमचं नशीब तेवढं चांगलं नाही आहे असं म्हणतो आता इथे रविराज. आज ह्या अर्ध्या मेंदूला तन्वीचा वाढदिवस आठवला, तिची ती मूर्ख भरवी आठवली, हिला हिच्या मुलीबद्दल सगळं आठवलं तर असं म्हणते आता इथे प्रिया. मग तन्वी म्हणून माझा शेवटचा दिवस असेल असं म्हणते प्रिया. त्यात माझे दळपत्री आईबाबा इथे घरात बसलेत, चारी बाजून मलाच थापडा पडतोय असं म्हणते आता प्रिया. सॉरी तन्वी असं म्हणतो आता इथे अश्विन. रिअली सॉरी असं म्हणतो तो. बावट अश्विन बघा प्रेक्षक हो. माझं चुकलं की मी उगाच हट्ट केला असं म्हणतो अश्विन की तुझा वाढदिवस इथे घरच्यांच्या समोर साजरा करायचा असं म्हणतो आता इथे अश्विन प्रियाला. तर आता इथे तो म्हणतो मला वाटलं होतं की आजच्या दिवशी तरी ही माणसं तुझ्याशी नीट वागतील असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता तो म्हणतो तर नाही. तर आता पुढे तो असं म्हणतो की असो चल चल आपण आपल्या रूममध्ये जाऊ आणि नंतर छान बाहेर जेवायला जाऊ हां चल असं म्हणतो आता इथे अश्विन प्रियाला. आणि तो म्हणतो की काय तू कितीही केलंस ना तरी ह्या माणसांना तुझी काही किंमत नाही असं म्हणतो आता इथे अश्विन. आणि आता अशा माणसांमध्ये ना मला थांबायचं नाही असं म्हणतो तो. चल असं म्हणतो तो. तर आता इथे घेऊन जातो तो प्रियाला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मैपतला दाखवले बघा प्रेक्षक हो. आणि तो तिच्या गुंडांसोबत बोलत असतो. तर आता इथे मैपत आपल्या गुंडांना म्हणत असतो की टायमात वसुली झाली पाहिजे, हे कळत नाही का तुम्हाला असं म्हणतो इथे मैपत. जी लोक पैसे देत नाहीयेत त्यांना उचलून आणा, त्याला चांगलं सुजवा असं म्हणतो मैपत. सुजलेला नवरा बघून त्याची बायको बरोबर पैसे देईल असं म्हणतो होता इथे मैपत. काय असं म्हणतो होता इथे मैपत, निघा असं म्हणतो तो. तर आता तेवढ्यातच कॉल येतो बघा प्रेक्षक हो मैपतला. बोला नागराज शेठ असं म्हणतो मैपत. काय असं म्हणतो मैपत. काय सांगताय नागराज सेठ असं म्हणतो मैपत. प्रतिमाला तिच्या पोरीचा बड्डे आठवला असं म्हणतो मैपत. मग तुम्ही तिथे काय तिच्या बड्डेचा केक खात होते का नागराज सेठ असं म्हणतो मैपत. तुम्ही तिथे नव्हते, अशा टायमाला तुम्ही कुठे उलटता नागराज सेठ. त्या बाईला असं सगळं आठवून चालणार नाही, तिचं थोपाड मी जाळलं होतं हे तिला आठवलं तर असं म्हणतो मैपत. नाही नागराज सेठ नाही नाही, तिला लागलीच मारून चालणार नाही, सगळ्यांच्या नजरेत येईल ते, आपल्या नाका तोंडात पाणी जाण्याआधी तिला आम्ही वरती ढगात पाठवायला हवं असं म्हणतो मैपत आता नागराजला फोनवरती. त्याआधी त्या चिचुंदरीवर लक्ष ठेवा, त्या अर्ध्या मुर्द्या डोक्याच्या प्रतिमाकडे लक्ष ठेवण्यापेक्षा त्या डबल मेंदूच्या त्या बबलीकडे जास्त लक्ष ठेवणं गरजेचं आहे असं म्हणतो मैपत. प्रतिमाला सगळं आठवतंय हे तिने तुम्हाला सांगून घाबरवलेलं आहे हे लक्षात ठेवा असं म्हणतो मैपत. त्यामुळे तिच्यावर जास्त लक्ष ठेवा, तिच्यापेक्षा बबली डेंजर आहे आणि त्या प्रतिमाचं काय करायचं ते बघूच आपण. आणि त्या बबलीला काय लॅपटॉप बिपटॉप मिळवणार होतं त्याचं काय झालं, मग मिळवा पटकन, टाइम नाही आपल्याकडे असं म्हणतो मैपत. काय हां असं म्हणतो मैपत. आणि फोटो होतो तो आता इथे नागराजचा. तर आता इथे रात्र झालेली दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली आपल्या साड्या आघाडी करत असते आणि अर्जुन येतो तेवढ्यातच तिथे. तर आता इथे तो सायलीकडे बघत असतो. तर आता इथे सायली मात्र आपल्या धंदीचंच असते बघा प्रेक्षक हो. तर आता ती विचार करत असते की कसं प्रतिमाने तिला केक खडवलेला असतो आणि कसं त्या दोघी भावूक झालेले असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायलीला सगळं आठवायला लागतं आणि कसं त्या दोघींनी मिळून रविराजला केक खडवलं असतं हे सगळं तिला लक्षात येतं बघा प्रेक्षक हो. आणि आता ती त्या आठवणीतच असते आणि अर्जुन म्हणतो काय विचार करतेस बायको असं म्हणतो होता इथे अर्जुन. बायको असं म्हणतो होता इथे अर्जुन सायलीला. बायको काय 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 विचार करतेस असं म्हणतो तो. तर आता इथे सायली मात्र काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो अर्जुन सोबत. तर आता ती आपल्या साड्या वगैरे लावत असते. तर आता इथे अर्जुनला टेन्शन झालेलं असतं की काय झालंय सायलीला म्हणून आणि मला काय इग्नोर करते ती म्हणून. तर आता इथे सायली मात्र आपल्या धुंदीतच असते आणि आपल्या कामात बिझी असते. तर आता इथे अर्जुन म्हणतो मी काहीतरी विचारलं तुला असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली म्हणते तुमच्याकडे बघून का उपयोग आहे आणि बोलून पण का उपयोग आहे, तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वासच नाही आहे ना असं म्हणते आता इथे सायली. तुम्ही फक्त पुरावे मागाल असं म्हणते आता इथे सायली. अच्छा म्हणजे तू आत्ता पण तुझ्या आईबाबांचा विचार करतेस ना असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली म्हणते नाही
तर आता इथे अर्जुन जाऊन बसतो सायलीच्या बाजूला. मग मग कसला विचार करतेस तू असं म्हणतो अर्जुन. प्रतिमा त्यांचा विचार करत होती असं म्हणते आता इथे सायली. आज काय घडलं तुम्ही बघितलं ना असं म्हणते आता इथे सायली. तर आता सायली खूप खुश असते बघा प्रेक्षक. तर अर्जुन म्हणतो हो प्रतिमा त्यांना तन्वीच्या लहानपणीची एक गोष्ट माझ्या बरोबर करावीशी वाटली असं म्हणते आता सायली. ते आहेच असं म्हणतो अर्जुन. तुमचा बॉन्ड किती स्ट्रॉंग आहे हे आम्हाला माहितीच आहे ना असं म्हणतो अर्जुन. मला थोडं बोलू द्याल असं म्हणते आता इथे सायली. तोपर्यंत तुम्ही अजिबात बोलू नका असं म्हणते आता इथे सायली. तर हो म्हणून आता तो कुलूप लावतो आपल्या जिभेला बघा प्रेक्षक. तर आता इथे गप्प बसतो तो. तर आता इथे सायली बघते त्याच्याकडे. तुम्ही ज्याला बॉन्ड म्हणताय ना त्याला मी मनातनं तयार झालेलं नातं म्हणते असं म्हणते सायली. आणि जे नातं माझं फक्त आपल्या आईबरोबर, प्रेमा त्याबरोबर आणि पूर्ण आजीबरोबर आहे असं म्हणते आता इथे सायली. मी आपल्या ह्या घरात येण्याआधी रविराज काकांना आणि पूर्णाजींना भेटले होते असं म्हणते सायली. तर आता तिला आठवतं कसं ती भेटलेली असते रविराजला आणि कसं त्यांनी आशीर्वाद दिलेला असतो तिला. आणि ते सगळं जुन्या गोष्टी फ्लॅशबॅक तिला आठवतात बघा प्रेक्षक. हो तर आता इथे सगळं तिला आठवायला लागते जुन्या गोष्टी. आशीर्वाद वगैरे दिलेला असतो रविराज, कशी ती खुश असते वगैरे. तर आता इथे सायली म्हणते त्यावेळेला मला आशीर्वाद मिळालेला होता तेव्हा मला काय वाटलं होतं मी सांगू नाही शकत असं म्हणते सायली. पण असं म्हणते सायली पण आता ज्यांना माझे जन्मदाते मानलं जातंय असं म्हणते सायली, त्यांच्या बाबतीत मला यातली कुठलीच गोष्ट जाणवत नाही असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सायली म्हणते असं का होत असेल असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक. तर आता इथे सायली बघते त्या अर्जुनकडे आणि अर्जुन मात्र गप्पच बसलेला असतो. तर आता इथे सायली म्हणते झालंय माझं बोलून असं म्हणते आता ती. तर आता इथे अर्जुन काय बोलायलाच तयार नसतो. तर आता तो म्हणतो मला बोलण्याची परमिशन हवी आहे मिळेल का असं म्हणतो आता इथे अर्जुन. झाली ना मस्करी सुरू असं म्हणते आता इथे सायली. काय बोलणारच नाही मी असं म्हणते आता सायली. थांब 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 ये ये बस 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 असं म्हणतो आता अर्जुन. रिलॅक्स रिलॅक्स असं म्हणतो तो. तर आता इथे तो बघतच राहतो सायलीकडे आणि म्हणतो बायको बायको मला तुझ्या फिलिंग्स कळतायत असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि तुझे आई बाबा तुला आत्ताच भेटलेत ना त्यांच्यासोबत कनेक्शन व्हायला थोडा वेळ लागणारच तुला असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता ते जरा विचित्र पण आहेत असं म्हणतो अर्जुन. थोडे लाऊड पण आहेत. सो तुला थोडा वेळ लागेल कनेक्शन फील व्हायला असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायली म्हणते त्यांचे माझे स्वभाव विचार वागणं हे का जुळत नाही असं म्हणते आता इथे सायली. अगं मुलं आईबाबांसारखी नसतातच असं म्हणतो आता इथे अर्जुन. आता तन्वी बघ असं म्हणतो आता इथे अर्जुन. ती आहे का तिच्या आईबाबांसाठी कम्प्लीट अपोजिट आहे ती असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक. हो तुझ्यावर लोखंडीचे नाही मधुभाऊंचे संस्कार झाले तसं म्हणतो अर्जुन. म्हणून तू जरा वेगळेस असं म्हणतो तो. तर सायली म्हणते तुम्हाला काही केलं मला पटतच नाहीये ना माझं म्हणून मला बोलायचं नव्हतं तुमच्यासोबत असं म्हणते सायली. तू ऐकून तरी घे माझं असं म्हणतो इथे अर्जुन. तर सायली चिडून जाऊन झोपते बघा प्रेक्षक. तर आता अर्जुन म्हणतो रागू नकोस ना तू काय चिडतेस एवढं असं म्हणतो आता इथे अर्जुन. अगं माझं ऐकून तरी घे ना असं म्हणतो अर्जुन. तर सायली मात्र झोपते बघा प्रेक्षक. हो अगं रागून झोपतेस का तू असं म्हणतो अर्जुन. चिडून असं झोपायचं नसतं असं म्हणतो इथे अर्जुन सायलीला. बायको झोपली पण असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता अर्जुन खूप चिडलेला असं बघा प्रेक्षक. हो आता काय करू असं म्हणत असतो तो. जरा कशा शांत करू मी असं म्हणतो इथे अर्जुन सायलीला. तर आता त्याला एक आयडिया येते बघा प्रेक्षक. हो तर आता तो खुश होतो खूप. तर आता तो उठून जातो तिथून उभारतो आणि बाहेर जातो बघा प्रेक्षक. आणि सायली मात्र इथे झोपलेलीच असते. तर आता इथे असं दाखवलंय प्रेक्षक की अर्जुन आता खाली येतो बघा प्रेक्षक. तर आता इथे किचनमध्ये आवाज येत असतो कोणाचा तरी. तर आता इथे अर्जुन बघतो तर काय मैनावती असते आणि सगळे डबे बघत असते बघा प्रेक्षक. हो तर अर्जुन बघतो तिकडे किचनमध्ये. तर आता इथे मैनावती लाडू वगैरे घेत असते आणि आता ती खात असते बघा प्रेक्षक. हो तर आता अर्जुन म्हणतो मैना काकू. तर आता ती लपवते लाडू पाठीमागे. नाही 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 मी 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 काय नाही केलं हो असं म्हणते मैनावती. नाही नाही तुम्ही काय करताय मी तुम्हाला विचारलंच नाही असं म्हणतो अर्जुन. कारण तुम्ही काय करताय ते दिसतंय लाडू खाताय तुम्ही असं म्हणतो अर्जुन. हा असं म्हणतो तो. हा असं म्हणते आता इथे मैनावती लाडू. ते काय होतं ना असं म्हणते मैनावती रात्री मला जरा भूक लागते आणि मग खाल्लं नाही तर माझं पित्त खवळतं ना असं म्हणते मैनावती. म्हणून हे आता असं म्हणते ती. नाही काय हरकत नाही तुम्ही खा आणि तुमचं झालं असेल तर तुम्ही तुमच्या रूममध्ये याल का असं म्हणतो आता इथे अर्जुन. एक काम होतं म्हणजे काय ना मला सायलीसाठी तुमची साडी हवी होती असं म्हणतो आता इथे अर्जुन. साडी हवी होती मला तुमची सायलीसाठी असं म्हणतो होता तो. माझी साडी सायलीसाठी असं म्हणते आता इथे मैनावती. अगं बया ती कशाला नेसणार आहे माझी साडी असं म्हणते मैनावती. नेसण्यासाठी नकोय मला तुमची साडी तिच्या अंगावर पांघरायची आहे. कसं आहे ना तिला झोप लागत नाही आहे ना असं म्हणतो अर्जुन. आणि आईची साडी तिच्या अंगावर पांघरली की मग त्या साडीमधला आईचा वॉर्मनेस तिला मिळेल असं म्हणतो अर्जुन. आणि मग तिला गाढ झोप लागेल ना म्हणून तुझी साडी हवी होती असं म्हणतो अर्जुन. एवढंच होय. हा पण काम झाल्यावर परत द्याल ना असं म्हणते आता इथे मैनावती. काम झाल्यावर परत द्याल ना असं म्हणते मैनावती. हा असं म्हणतो अर्जुन. हा चला मग असं म्हणते मैनावती आणि घेऊन जाते आता ती अर्जुनला. ते असं म्हणते ती ते पितं वाढतंय तर खाऊन घ्या मी डबा ठेवतो आता असं म्हणतो आता इथे. आणि अर्जुन डबा ठेवतो आणि इथे मैनावती खात असते लाडू बघा प्रेक्षक. हो
तर आता इथे मैनावती जाते आपल्या खोलीमध्ये, तर अर्जुन आता पाठीमागे जाते आता मैनावतीच्या. तर आता इथे प्रिया आपल्या खोलीमध्ये असते बघा प्रेक्षक हो. आज केक कापल्यावर जे काय घडलं असं म्हणते प्रिया, ते हरिबोल होतं असं म्हणते आता इथे प्रिया. मी जितकं सावरण्याचा प्रयत्न करतेय ना, तितकंच सगळं माझ्या हाताबाहेर चाललंय असं म्हणते आता इथे प्रिया. प्रतिमा आणि सायलीला वेगळं करण्याचा आणखीन किती प्रयत्न करू, सगळं तर करून झालंय असं म्हणते आता इथे प्रिया. पण कशाचाच उपयोग नाही होत आहे असं म्हणते आता इथे प्रिया. कशाचा उपयोग होत नाहीये. तर आता ती खूप घाबरलेली असते बघा प्रेक्षक हो इथे. तर आता इथे अर्जुन साडी घेऊन येतो मैनावतीची सायलीसाठी बघा प्रेक्षक हो. आणि आता ती साडी जी असते तो घेऊन येतो. किती बावड दाखवलंय खरंच ह्या अर्जुनला बघा प्रेक्षक हो. खूप कंटाळवाण झालंय खरंच. म्हणजे ते तुझे आई बाबा आहेत म्हणून केवढं प्रूव्ह करायला लागलाय हा, आणि ती जी जी आई बाबा आहे ती ऍक्सेप्ट करायला तयार नाही. खूप कंटाळा आलाय खरंच हा. तर आता इथे मैनावतीची साडी तो पांघरतो सायलीच्या अंगावरती बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली बघते तिच्याकडे. तर आता इथे अर्जुनला वाटतं खूप छान काम केलंय त्यांनी म्हणून. तर आता इथे सायलीला खूप राग आलेला असतो. तर आता इथे सायली बघते त्याच्याकडे. तुझ्या आईची साडी असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे म्हणजेच मैना काकूची असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता सायलीला काय आवडत नाही. तू म्हणतेस ना तुला तिच्यासोबत खूप असा बॉन्ड फील होत नाही असं म्हणतो अर्जुन. तिची साडी पांघरून झोपतो असं म्हणतो आता इथे अर्जुन. मग तुला छान झोप लागेल असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि असं कनेक्शन सुद्धा फील होईल असं म्हणतो अर्जुन. तर आता सायली बघते तिच्याकडे आणि हसते बघा ती प्रेक्षक हो. तर आता सायली म्हणते आपल्या बायकोचे विचार पटत नसतानाही तिच्यासाठी केवढं करणारा नवरा फक्त माझंच आहे असं म्हणते आता इथे सायली. झोपते हा असं म्हणते आता इथे सायली. आरामात असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायली झोपते आणि अर्जुन तिला बघतच असतो बघा प्रेक्षक हो. आय होप तुला लवकर पटेल की तुझं लोखंडाशी काय नातं आहे. तुला काही वाटत असलं तरी या शोधात मी तुझ्या सोबतच असेन असं म्हणतो आता इथे अर्जुन. आय लव्ह यू सो मच बायको असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता तो तिला थापटतो बघा प्रेक्षक हो सायलीला अर्जुन. तर आजचा भाग इथे समोर बघूया तरी त्यामध्ये काय आहे ते. मैनावती आणि सदाशिव जर ह्यांची केस असेल तर यांनी काय केलं असतं. केसचा सगळ्या बाजूने विचार करायला हवं. कुठली खूण सोडता कामा नये. कारण कुठला भाग आपल्याला सत्यापर्यंत घेऊन जाईल हे आपल्याला माहीत नसतं आधी. मला सदाशिव आणि मैनावती यांच्या घरी जावं लागेल असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सायली मैनावतीच्या खोलीत येते. तर आता ती त्यांच्या पिशव्या वगैरे बघते. लोखंडे यांच्या घराच्याच किल्ल्या असणार असं म्हणते सायली. आणि आता त्या किल्ल्या ज्या असतात त्या सायलीच्या हातून पडतात बघा प्रेक्षक हो. अर्जुन इथेच थांबव असं म्हणतो आता सचिन. काय नेहमी इथून कॅबने जातो असं म्हणतो आता इथे सचिन. देशपांडे अवेलेबल नाही म्हणून मीटिंग कॅन्सल करताय का? मग मी जिजूला सोडू शकतो एअरपोर्टपर्यंत म्हणतो. तर आता इथे सचिन जाऊन बसलेला असतो साक्षी बरोबर बघा प्रेक्षक हो. तो काय आता दुबईला वगैरे जाणार नसतो. तो आता साक्षीच्या घरी जाऊन राहणार असतो. पण खोटं सांगितलेलं असतो की मी जातोय इंडियाच्या बाहेर म्हणून. तर आता इथे साक्षीच्या घरी जाऊन राहणार असतो तो. तर आता इथे अर्जुन बघतोय काय त्याला साक्षी सोबत हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.